हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी तेल तापत ठेवलंय 4 पळी. त्यात दालचिनी टाकते आणि कांदा, खोबरं, लसूण आल्याचं वाटण टाकते. हे बघा इथं उकळी आली आहे वाटणाला. हळद टाकते, मिरची पावडर, मालवणी मसाला, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ. मी कांदा खोबरे भाजून घेतलंय आणि वाटून घेतलं मी मिक्सरला. ते सर्व मिक्स करून घेते. थोडं यामध्ये आपण पाणी टाकू. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट टाका जास्त. मी कमीच टाकलंय. आता एक उकळी येऊ द्या, म्हणजे मिक्स आपले मसाले होतील सर्व. यामध्ये मी कोकम आगळ टाकते. वाटणामध्ये मी कच्च्या कैरीची साल ती टाकलेली आहे. मी यामध्ये वाटणामध्ये कांदा खोबरं लसूण भाजून घेतलं तेव्हा मी त्याच्यात टाकलेली आहे. आता इथं बघा मी वाल आणि बटाटा शिजवून घेतला आहे टोपामध्ये. काय बघा, आता मी हे सगळं यामध्ये टाकते. तर एक उकळी आली की आपली वाल बटाटा तयार आहे. हे बघा छान झालं वाल बटाटा, सुंदर झालाय बघा. मी एक साईडला वाल आणि बटाटा शिजवून घेतलेला टोपामध्ये. ते एक उकळी आली की झाला आपला तयार वाल बटाटा. वरून तुम्ही कोथिंबीर टाका. मी आता आणलेली नाही आहे. चला तर बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, तुम्हाला जर तरी पाहिजे असेल तर वरून तेल टाका. आणि बघा इकडे आता उकळी आलेली आहे आपली. झालेलं आहे तयार आपलं वाल बटाटा. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय.